कोणे एकेकाळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता. स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ आणि जंगलातही मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण, ह्यामुळेच बऱ्याच उद्योजकांनी विडी कारखाने चालवले होते. सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते. गावोगावी चौकाचौकात विड्याच फुंकल्या जात. एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती. नफ्याचा उद्योग होता. काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे फॅशन म्हणवू लागली. आता गावागावात आणि चौकाचौकात तरुण पोरं सिगारेटी ओढत स्टाईल मारू लागले. विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकारीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना आहोटी लागली. गावगावचे छोटे कारखाने बंद पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण बरेचसे नतमस्तक झाले होते. असाच एक विडी कारखाना एका छोट्याशा गावात टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले की घराचे वासही फिरतात. जेमतेम टिकून असलेल्या या कारखान्याला एके दिवशी आगीने कवेत घेतले. गावात अजूनही लोक कुजबुजतात की आग मालकानेच लावली आणि विम्याची रक्कम खिशात घातली. कारखाना साऱ्या मुद्देमालासकट भस्मसात झाला. मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर तेवढे टिकून राहिले. आग विझवण्याच्या प्रयत्नात 2 कामगार मात्र बळी पडले. कारखान्याच्या कंपाऊंड बाहेर कामगारांसाठी मालकाने 20 ते 21 घरांची एक नवीन वसाहत बनवली होती. कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंब नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र पांगली. मालकाने चाळ भाड्याने चढवली. गावात बदली होऊन येणाऱ्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ सोयीची होती. कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलूप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात राहायला गेला. वर्षामागून वर्ष गेली. जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता. आवारातल्या सुंदर बागेचे रूपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज चढला. चाळीला कारखान्यापासून वेगळी करणारी कंपाऊंड भिंत मोडकळीस आली होती. अशा इमारतींसोबत भूतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत तर नवलच. आगीत बळी गेलेल्या त्या 2 कामगारांचा भूत म्हणून पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत अनेक भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे कुटुंब राहायला आले की त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई. मुलाने जास्त मस्ती केली की त्याला कारखान्यातल्या भूतांचे भय दाखवले जाई. अभ्यास कर, नाहीतर कारखान्यात नेऊन सोडेन, असा म्हणण्याचाच अवकाश. मुलगा लगेचच अभ्यासाला बसे. एके दिवशी चाळीत नवे कुटुंब राहायला आले. नवरा बायको आणि 2 मुले असे छोटेखानी कुटुंब होते. घर प्रमुखाची बँकेची फिरतीची नोकरी. 2 ते 3 वर्षात बदली व्हायची. शेजारी आले. त्यांनी विचारपूस केली आणि गावाबद्दलची माहितीही दिली आणि शेजारधर्म पाळत कारखान्याची सविस्तर माहिती सांगितली. हळूहळू ते कुटुंब चाळीत आणि गावात चांगलेच रुळले. जवळच असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ थोडे उन्हाळ होते. त्याचे नाव पंकज. एकदा तो कंपाऊंडवरून उडी मारून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले आणि त्याला ओढतच परत आणले. अर्थात उनाडक्या करणाऱ्या मुलाला वटणीवर कसे आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने त्याला तिखट मीठ लावून कारखान्यातल्या भूताच्या गोष्टी सांगितल्या. खरे तर तिचा भूतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने पुन्हा पुन्हा कारखान्याकडे जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बऱ्याच वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात साप आणि विंचवांचा धोका होता. रान माजलेले होते. अशा जागी ती माऊली आपल्या लेकराला कसे जाऊ देईल. पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात कुठेतरी भूत घर करून बसले होते. आता संध्याकाळी संध्यप्रकाशात आणि रातकिड्यांच्या किरकिरा आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की त्याच्या उरात धडकी भरायची. कंपाऊंडवरून उडी मारण्याचा विचारही त्याच्या मनात आणि स्वप्नातही आला नाही. वर्गात पंकजचा एक चांगला मित्र बनला होता. तो म्हणजे अमोल. अमोल हा चुणचुणीत आणि हुशार मुलगा.
दोघांचीही चांगलीच घट्टी जमली. दोघेही एकाच बाकावर बसायचे, एकत्रच डब्बा खायचे आणि खेळायचेही. शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून तळ्याकडे जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते आणि दूर कारखान्याची मागची बाजू दिसायची. लांबच लांब काळपट लाल भिंत आणि थोड्या थोड्या अंतराने असलेल्या मोठ्या खिडक्या. बऱ्याचदा दोघेही सुट्टीत त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे छोटेसे विश्व होते. निवांत बसून गप्पा मारायची ती जागा होती. इथे वर्गातला पटांगणावरचा गोंधळ नव्हता. होता तो पक्ष्यांचा मंजूळ ध्वनी आणि कुठून तरी येणारा बैलांच्या गळ्यातला घंटांचा किणकिण असा तो स्वर. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायची ती ही हक्काची जागा होती. त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते. अचानकच त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज म्हणाला, तुला वाटते का बे आम्या, कारखान्यात भूत असल? हॅ, काही का बे, आपण अशा फालतू गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. मले भूतांवर विश्वास नाही. दिसला तर मानीन. आमच्या बाजूच्या घरात अमरभाऊ राहते, तो सांगते का तो कारखान्यात गेलता तर त्याला भूत नाही दिसला. तो म्हणते का भूत नाही आहे, आपला भरोसा आहे त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज माणूस आहे तो. नाही तर काय, खोटा थोडीच सांगून राहिलो. आता मले सांग, लोक म्हणतेत का चिंचेच्या झाडावर देवाल राहते. आता आपण तर रोजच या झाडाखाली बसतो. कधी कधी सायंकाळी 7 वाजेवरी बसून राहिलो. पर तुले दिसले आहे का कधी का आपल्या अंगावर चढली? नाही न. असती तर दिसली नसती का? अमोल विजयी मुद्रेत पंकजकडे पाहत बोलला. पंकजला उगीचच ओशाळ्यासारखे झाले. ह्या वयात मुलांची मानसिक स्थिती ही विचित्र असते. एखादा मित्र आपण जे करू शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट पराक्रम करत आहे असेच वाटत असते. घरची बंधने आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण अशा कात्रीत तो सापडतो. मित्रासमोर आपली प्रतिमा भागूबाईची होऊ नये असेच त्यांना वाटत असते. मग तो मनातली भीती लपवतो, सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच बावळट नाही हे दाखवण्याची त्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले. आपण बी भूताले नाही भेवत, पर विश्वास ठेवाले काय जाते. जगात चांगला आहे तर वाईट बी असलच, देव आहे तर भूत बी असलच. तू ठेव विश्वास, आपण नाही ठेवत. आणि तुले वाटते का त्या कारखान्यातल्या विहिरीत पाहिलं तर माणूस साप बनते आणि तिच्यात पडते? तुले कोण सांगलं? खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईने सांगितली होती. पण अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो. हे अमोल समोर स्वीकार करायची त्याला लाज वाटली. तो पुन्हा आपले हसे उडवेल अशी भीती त्याला मनात होती. ते सब झूट आहे बे पक्या. असं कधी होऊ शकते का? वाटल्यास तूच त्या विहिरीत डोकावून पाय. खरं तर तेव्हा पंकज नाही भाऊ, मी कायले रिस्क घेऊ असे म्हणणार होता. पण स्वतःला सावरून तो म्हणाला, हाव बे, जाऊन पाहावं लागल एखाद्या दिवशी. अबे, उद्याच जाऊन जा. त्यावर पंकज हाव म्हणाला. घंटा झाली आणि दोघे उठले आणि वर्गाकडे जायला निघाले. वर्गात पंकजच्या डोक्यात तोच विषय घोळत होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातानाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात नव्हते. रात्री झोपताना पडल्या पडल्या त्याने विचार केला की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे, भूत खरंच आहे की नाही हे बघायला हवे. आणि त्याचे विचारचक्र सुरू झाले. मी जाईन, पुरा कारखाना फिरीन, भूत आहे का नाही ते पाहून येईन, पर विहिरीत नाही पाहीन. समजा विहिरीत पाहिलो आणि साप होऊन विहिरीत पडलो तर बाहेर कसा येईन आणि बाहेर आल्यावर आईले काय सांगीन? पर सापाच्या रूपात आई मला ओळखेल का? आणि बाहेर येताच नाही आलं तर मग तर आई परेशान होऊन जाईल आणि मी साप बनून काय करीन? शाळेत कसा जाईन? छी, भेपका आणि उंदरं खावं लागल. याक थू. नाही, आपण विहिरीत नाही पाहावचा, पर कारखान्यात जाईन. भूत दिसलंच तर त्याले आगा मामा, आगा दादा करून पटवीन.
म्हणजे तो मला सोडून टाकल आणि काही नाही करल. उद्याच जाऊ का? हाव, उद्याच जातो. नाही नाही, उद्या नाही, मग काही आरामात जाईन. असा सगळा विचार करत त्याला कधी झोप लागली हे त्याला कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी वर्गात अमोलने त्याला विचारले, का पक्या, काय म्हणतस? जाशील का बे कारखान्यात? हाव, जाईन न बे. काऊन नाही जाईन? मी घाबरतो थोडीच. तो अमोलला म्हणाला, आता जायचे तर ठरवलेच आहे. तसे अमोलला सांगितले पण जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता. पुढचे 1-2 दिवस अमोल त्याला कधी जाणार हे विचारायचा आणि हा लवकरच असे उत्तर द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले आणि हा विषय मागे पडला. पण कारखाना तर रोजच पंकजच्या नजरेस पडायचा, त्यामुळे हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात नव्हता. कधीतरी आपण कारखान्यात जाऊन पाहायचे अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली होती. पण तरी तो दिवस काही उजाडत नव्हता. त्यांच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत आले होते आणि एके दिवशी त्याच्या आईला त्याने सामानाची आवरावर करताना पाहिले. हे दृश्य त्याच्या ओळखीचे होते. बाबांची पुन्हा बदली झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आईला विचारता उत्तर आले की या रविवारी निघायचे आहे. त्याला कारखान्यातल्या भूताबद्दल केलेला निश्चय आठवला. म्हणजे त्याच्या हाती फक्त 4 दिवस बाकी होते. मनाचा हिय्या करून कारखान्यात भूताच्या शोधात जायचे आणि ह्या प्रकरणाचा निकाल लावायचा असे त्याने मनोमनी ठरवले. मनाची तयारी करण्यातच पुढचे 2 दिवस गेले. शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून कारखान्यात जायचे असे त्याने ठरवले. मात्र त्याने ही गोष्ट अजून अमोलला सांगितली नव्हती. आपण अजूनपर्यंत कारखान्यात गेलेलो नाही हे त्याला कळाले तर तो आपली टर खेचेल असेच त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण सांगायचे असं त्यानं विचार केला. शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे गरजेचे होते. त्याने कपडे बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून तो कंपाऊंडकडे गेला. विटांच्या भिंतीत असलेल्या त्या खाचांमध्ये पाय रोवत तो भिंतीवर चढला. भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर फिरवली. हिवाळ्याचे दिवस. संध्याकाळचे 5 वाजले असावेत. प्रकाश मंदावला होता. बागेतील बेछूट वाढलेली झाडे, तण आणि झुडूप आणि तो पडका कारखाना, सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे होते. तो भिंतीवरून खाली उडी मारणार तेवढ्यातच त्याचे लक्ष झाडीत दडलेल्या विहिरीकडे गेले आणि काळजाचा ठोका चुकला. पण आता माघार घ्यायची नाही असे त्याने ठरवले होते. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असं म्हणत त्याने भिंतीवरून उडी मारली आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक एक पाऊल टाकत होता. आणि अचानकच जर्र असा आवाज झाला आणि त्याने भिंतीकडे धूम ठोकली. पण भिंतीवर चढताना त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो त्या पाचोळ्यावर पाय पडल्याचा आवाज होता. आपण बिनफुकट घाबरलो त्याने मनातल्या मनात म्हटले. तो परत वळला आणि आता सरळ कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार त्याचे लक्ष त्या विहिरीकडे जात होते. कोण जाणे, पण त्या विहिरीत एक विचित्रच आकर्षण होते. पण आपण विहिरीत डोकावलो तर विहीर आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप बनलो तर मग आई काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तो विहिरीकडे जाणे टाळायचा. आता तो कारखान्याच्या अगदी समोर उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर पोपडे उडालेल्या जळक्या आणि काळपट भिंती होत्या. सगळीकडे कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते आणि खाली फरशी पालापाचोळ्याने झाकली गेली होती. तो कारखान्यात शिरला. दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या. तो त्या खोल्यांत शिरला. फुटक्या कौलांतून प्रकाश अंधार दूर सारत होता. तो एकेका खोलीत जाऊन फेरी मारून यायचा. अजून पण त्याला भूत दिसले नव्हते. आता त्याची भीती बरीच कमी झाली. तो शेवटच्या खोलीत शिरला. लांबच लांब खोली होती. थोड्या थोड्या अंतरावर लोखंडी गजांच्या अनेक मोठ्या खिडक्या होत्या. हे कदाचित गोदाम असावे
असा त्याने अंदाज बांधला. आणि तो खरा देखील होता. ते गोदामच होते. चिंचेच्या झाडाखालून आपल्याला हीच खोली दिसली होती हे देखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफेर नजर फिरवली. खाली फुटक्या कौलांचा खच होता. तो खिडकीबाहेरून कसे दृश्य दिसते हे बघायला खिडकीपाशी गेला. चिंचेच्या झाडाखाली त्याला एक आकृती दिसली. अंधुक प्रकाशात चेहरा नीट दिसत नसला तरी कपड्यांवरून आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच असल्याचे त्याच्या लक्षात आले. अमोल कधी काळी शाळा सुटल्यावर देखील चिंचेच्या झाडाखाली बसून चिंतन का मनन, अमोलच्याच भाषेत विचार करतो विश्वाचा, हे त्याला माहिती होते. अचानकच पंकजच्या मनात एक विचार आला. समजा आपण अमोलने उद्या सांगितले की आपण कारखान्यात जाऊन आलो, तरी त्याचा विश्वास बसण्याची शक्यता कमीच राहील. आज तो आपल्याला डोळ्यानं पाहिल तर त्याचा विश्वास पण बसून जाईल. आणि तो खिडकीपाशी जाऊन अमोलला हातवारे करू लागला. मोठ्याने हाका मारू लागला. पण अमोलचे काही लक्षच जाईना. एव्हाना अंधारू लागले. कदाचित ह्यामुळेच असेल असे वाटून तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू लागला. खिडकीतून हात बाहेर करून आपल्याकडे बोलावू लागला. पण अमोल खाली मान घालून कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे. तो जणू तिथे थिजला होता. काहीच प्रतिसाद देत नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत वळला. मग त्याने उगाचच खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत उड्या मारत धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्हता. तो घरी परतला असावा. इकडे कारखान्यात पंकजची भीड पुरती चेपली होती. तो आता कारखान्यात अगा भूत भाऊ, भूत काका, भूत मामा, समोरे गा असे मोठ्याने ओरडत हिंडत होता. तो आता कारखान्यातून बाहेर पडला. त्याचे लक्ष पुन्हा विहिरीकडे गेले. आता भूताची कहाणी खोटी आहे म्हणजे सापाची पण खोटीच असेल, त्याने विचार केला आणि तो हळूहळू विहिरीकडे जाऊ लागला. पण त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला, आणि सापाची गोष्ट खरी राहिली तर? मग तर मी साप बनून जाईल. मग आई काय म्हणल? भूताले तर पटवता पण येऊन जाईल, पर सापाचा माणूस कसा बनीन? आणि तो परत विहिरीपासून दूर झाला. कारखान्यात भूत नाही आहे इतकं माहीत झालं तोच बहुत आहे. आता जास्त मस्ती नाही करावी असाच विचार करत तो कंपाऊंडपाशी आला आणि भिंतीवर चढला. एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण तो आता अंधाराला घाबरत नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर नजर फिरवली आणि अगदी आनंदाने खाली उतरला. घराकडे परत जाताना त्याला खूप हलके वाटत होते. एक ओझे उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे त्याला कळाले होते. उद्या अमोलला हे सारे काही सांगायचे हे त्याने ठरवले. आज त्याला अतिशय शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा. पण पंकजला जाग आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून उठवले नाही. जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. त्याची शाळा सुटली होती. त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की आपण आजच जात आहोत, म्हणून मी तुला उठवले नाही. काल अचानकच जाण्याचा दिवस बदलला. तुझ्या शाळेचे सगळे काम झालेच आहे. तिने त्याला पटकन आवरून तयार व्हायला सांगितले. तो अमोलला भेटूही शकत नव्हता. भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगूही शकत नव्हता. अमोलने त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले आहे हे तो सांगू शकत नव्हता. आणि शेवटचे चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू शकत नव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती. आई, मी शाळेत जाऊन येऊ 5 मिनिटं, त्याने विचारले. अरे आता कसा जाशील? वर्ग चालू असतील आणि आपली सगळी तयारी झाली आहे. गाडी बाहेर वाट बघत आहे. आवर पटकन. उगाचच त्याच्या मनावर मळब दाटले. गाडीत बसून जाताना इथली 3 वर्ष डोळ्यासमोर येऊ लागली आणि कारखान्यातले चित्र तर वारंवार डोळ्यापुढे यायचे. कालचाच दिवस त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. मनातल्या मनात तो म्हणाला, आम्या दोस्ता, तू सही होतास. आपला आता बिलकुल विश्वास बसला आहे.
भूत नावाची गोष्ट या जगात राहतच नाही. आज अमोल शाळेत लवकरच आला. वर्गात त्याची नजर भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन बसला. पण त्याची सारखी चुळबुळ सुरू होती. प्रार्थना संपली आणि वर्ग सुरू झाले तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच होती. पंकज आला नव्हता. त्याने पंकजच्या चाळीत राहणाऱ्या एका मित्राला विचारले. त्याने सांगितले की ते लोक आजच जाणार होते. ते गेलेही असतील. पण तो तर उद्या जाणार होता. अमोलने विचारले. हो, पण काल रात्री त्याची आई माझ्या आईला भेटायला आली होती. तर माहिती झालं की ते आजच चालले म्हणून. हट बे यार, त्याले एक मोठी गोष्ट सांगावयाची होती बे. कालचा दिवस जबरदस्त होता बे. पक्या दोस्ता, तू सही होतास. आपला आता बिलकुलच विश्वास बसला आहे.